पनवेल येथील भारतीय जनता पार्टी कार्यालयामध्ये आमदार प्रशांत ठाकूर व माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या संयुक्त विद्यमानाने युवा तरुण तडफदार आनंद ढवळे यांच्या पुढाकाराने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला। यावेळी उपस्थित असणारे अरुण शेठ भगत, अविनाश कोळी, महेश जाधव, महेश पाटील, नितीन पाटील, अनिल भगत, अमरीश मोकल, माजी नगराध्यक्ष चारुशीला घरत, अधिक कार्यकर्ते व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। नरेंद्र मोदीजी पंतप्रधान भारताचे जे आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने या माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसानिमित्ताने सेवा पंधरवडा म्हणून असे कार्यक्रम आज आपण भारतीय जनता पक्षाचे परेड शहर मंडल, तालुका मंडल व युवा मोर्चा यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेला आहे। यामध्ये बरेच कार्यक्रम जवळजवळ आपण जिल्ह्याभर नसेल महाराष्ट्रामध्ये जवळजवळ बरेच कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम, उपक्रम असे राबवले जात आहेत। त्याच्याच अनुषंगाने आज हा कार्यक्रम रक्तदान शिबिर आयोजित केलेला आहे। हे रक्तदान शिबिर आयोजित करत असताना अनेक गोष्टी डोळ्यासमोर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ठेवल्या आहेत। तर असे जर सामाजिक उपक्रम कार्यक्रम राबवत असताना समाजाला त्याचा काय फायदा होईल, अडीअडचणीला जी रक्ताची मदत लागते। अनेक हॉस्पिटलमध्ये आज आपण बघितलं असेल का, या वाहतुकीच्या फास्ट जीवन जे आहे ह्यामुळे अनेक अपघात असे होत असतात आणि अपघातामुळे कधी कधी असं विषय होतो, एखाद्या तरुण मुलाला पाहिजे त्यावेळी त्या रक्ताची गरज असते पण ते मिळत नाही। अशा वेळी ह्या रक्ताची गरज भारतीय जनता पक्षाच्या मार्फत आज भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते युवा मोर्चाने हे आयोजित केलेले असल्या कारणाने त्याला ही मिळू शकेल आणि त्याचे जीवन त्याची जो जीव आहे तो वाचू शकेल अशा पद्धतीचा हा कार्यक्रम आयोजित केला आहे। अनेक लोकांना फक्त अपघात असं म्हणून नव्हे तर अनेक जे आजारी पेशंट असतात, हॉस्पिटल असतात, त्यांना सुद्धा ऑपरेशन्स असतात, अशा गोष्टींसाठी सुद्धा या रक्ताची गरज भासते आणि ती गरज चांगल्या पद्धतीने आज मला वाटते भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते युवा मोर्चे मला वाटते ह्यांना मदत होईल अशा पद्धतीने अपेक्षा व्यक्त करतो। आणि फक्त एक कार्यक्रम म्हणून नव्हे तर समाजाची अडचण, समाजासाठी उपलब्ध प्रत्येक गोष्टीसाठी हा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा उभा असतो। माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कार्यक्रम असे राबवले जातात। येणाऱ्या भविष्य कालामध्ये सुद्धा समाजाची काय नड आहे, समाजासाठी काय अभिप्रेत आहे अशा पद्धतीचे कार्यक्रम आम्ही नक्कीच राबवू। आणि या कार्यक्रमाला मला वाटतं युवा मोर्चा म्हणून नव्हे तर एक कार्यकर्ता एक सामाजिक जीवनामध्ये असलं चालवली असली चळवळ, ही चळवळ कायम राहिली पाहिजे आणि याचा भविष्य कालामध्ये समाजाला नक्कीच फायदा होईल असं मला वाटतं। तरी पण टार्गेट आहे आमचं 100 साधारण रक्ताच्या बाटल्या साधारण आपण आज जमा करू शकू जेणेकरून त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल। आता पण मला वाटते 62 काहीतरी बॉटल्स आपल्या मला वाटते झालेले आहेत आणि उर्वरित ते संध्याकाळपर्यंत नक्कीच होतील। फक्त हा एकाच ठिकाणी कार्यक्रम नाहीये, असे बऱ्याच ठिकाणी म्हणजे खारघर असेल, कामोटे असेल, जी आमची मंडळ आहेत इथे प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष असतील, कार्यकर्ते अशा पद्धतीने हा कार्यक्रम राबवत आहे। पनवेल पक्ष कार्यालयामध्ये माननीय आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भाई यांचं वाढदिवसाचं औचित्य व आम्हा सर्वांचे लाडके नेते मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांचा वाढदिवस आहे। सर्वात प्रथम मी दोघांना पण मनापासून आमच्या सर्वांच्या वतीनं अधिक शुभेच्छा देतो। आणि एक तरुणामध्ये रवींद्र चव्हाण साहेबांचा वाढदिवस किंवा हे पनवेलमध्ये आले तर एक तरुणांमध्ये एक नवा उत्साह या ठिकाणी नेहमी येत असतो। आणि म्हणून आज जर आपण बघितलं तर आज पक्ष कार्यालय सकाळपासून खचाखच भरलेलं आहे की सर्व तरुण लोक आज या ठिकाणी येऊन रक्तदान करत आहेत। आणि मला वाटतं हीच खरी प्रेम रवींद्र चव्हाण साहेबांनी नरेंद्र मोदी साहेबांवर आहे। आणि म्हणून आज आनंद ढवळे आमचे नेते, युवकांचे नेते, त्यांनी आज चांगली मेहनत घेऊन या ठिकाणी आज कार्यक्रम आयोजित केला। एक चांगला पाठिंबा या कार्यक्रमाला सर्व लोकांनी दिलेला आहे। मला वाटतं युवकांचा मनापासून आभार मानेन की अशाच पद्धतीनं आपण सर्वांनी वेळोवेळी रक्तदान करत चला।
रक्तदान हे देशासाठी आणि आपल्यासाठी एक जरुरी असलेली गोष्ट आहे. कारण आपण बघतो वाहतुकी कोंडी होते, अपघात होतात आणि त्याच्यामध्ये रक्ताची गरज नेहमी लोकांना लागत असते. आणि म्हणून आपल्यासारख्या युवकांनी जर मला वाटतंय हे रक्तदान अशाच प्रकारे केलं तर मला वाटतंय नक्कीच लोकांची गरज या ठिकाणी भागेल. मी दोघांना पण पुन्हा एकदा मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद.